की आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले, असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत, मी त्यांच्याशी बोलेन, आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं. खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत, माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे, आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं. माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय, त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो. वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला 3 नंबरला भाषण करायला देतो. त्यामुळे भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलो आहे, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही. एवढाच मला खुलासा करायचा आहे. मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही, उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो. त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना, सुभाषराव देसाई, दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष भाषण करायला देतो. त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच, विषय पण नाही नाराजीचा. त्यामुळं त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांगतो. साहेब, पक्ष अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्षासाठी खूप सारे केलं आहे किंवा कोकणातला जो पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे, पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचेपी होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला? असं आहे की माझ्यामध्ये दोष आहे, मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही, मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो, त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही, पक्षाकरता करायचं.